हॅलो गाईज, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राधिका पवार या यूट्यूब चॅनलवर. आज आहे दादाचा बड्डे आणि इथे आम्हा सर्वांची तयारी झालेली आहे. आणि दादा आणि पप्पा त्याला ड्रेस घेण्यासाठी बाहेर गेलेले आहेत आणि आत्ता इथे ते आलेले आहेत. आणि दादा त्याची ड्रेस दाखवतो आहे की तो कसा काही दिसतो आहे. सो त्यांनी एक प्लेन शर्ट घेतला होता व्हाईट कलरचा आणि एक ब्ल्यू शर्ट घेतला होता आणि एक फॉर्मल पॅन्ट घेतली होती ब्लॅक कलरची. सो इथे तो दाखवतो आहे की तो कसा काय दिसतो आहे आणि त्याचबरोबर तळलेली कुरडईसुद्धा खातो आहे. सो असे त्याचे शर्ट आहेत. तो त्याच्या स्वतःसाठी कधीच काही घेत नाही, फक्त त्याच्या डाएटवर खर्च करत असतो. पण यावेळेस त्यांनी हे कपडे घेतलेले आणि आम्ही स्वयंपाक करायचं सोडून बड्डे बॉय कसा दिसतो आहे हे बघण्यासाठी इथे आलेलो आहोत. सो स्वयंपाकामध्ये आम्ही बनवणार आहोत पनीरची भाजी आणि तो व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे त्याला पनीरची भाजी खूप आवडते. त्यामुळे आज त्याचं फेवरेट पनीरची भाजी बनवलेली आहे. सो इथे बड्डे बॉय रेडी झालेला आहे आणि आता आपण पुन्हा सुरुवात करूया स्वयंपाक करण्यासाठी. सो पहिल्यांदा कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेले आहेत, मसाले टाकलेले आहेत आणि पेस्ट टाकलेले आहेत आणि वरतून हा मसालासुद्धा टाकलेला आहे आणि त्याचबरोबर पनीरसुद्धा छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि वरतून ते पनीर टाकायचे आहेत. त्यामध्ये इथे पनीर टाकून झालेले आहेत आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. परंतु मला कोथिंबीर खूप जास्त आवडते, त्यामुळे मी कोथिंबीर इथे जास्तच टाकलेली आहे. आणि इथे आपली भाजीसुद्धा झालेली आहे आणि इथे हा बड्डे बॉय रेडी झालेला आहे आणि त्याच्या प्लॅनिंगमध्ये चेंज झालेला आहे, कारण की त्यांनी व्हाईट शर्ट न घालता हा ब्ल्यू कलरचा शर्ट घातलेला आहे आणि हा आहे बड्डे बॉयचा केक आणि त्यावर दादा असं नाव टाकलेलं आहे, कारण की आम्ही सर्व त्याला दादाच सांगतो, त्यामुळे इथे त्यावर दादा असंच नाव होतं. आणि इथे आता आपण केक कट करणार आहोत. ओवाळण्याचं ताट आणि सर्व काही इथे रेडी करून ठेवलेलं आहे आणि केक कट करण्यासाठी मम्मी आणि पप्पा त्याच्याजवळ बसले होते आणि मी व्हिडिओ काढण्यासाठी होते, त्यामुळे आता इथे ते केक कट करत आहेत. हॅपी बर्थडे दादा, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सो इथे केक कट करून झालेला आहे आणि सर्वात आधी त्याला पप्पांनी आणि मम्मीने केक भरवला आणि हा केक खरंच खूप छान होता. हे गोष्ट मेरे मम्मी खात कोणाचं तू काय. आणि इथे मी सुद्धा त्याला केक भरवला आणि छान असं एन्जॉय केला. त्याचा बड्डे खरंच खूप छान झाला होता आणि त्याचा बड्डे खूप स्पेशल होता, कारण की संध्याकाळी आम्ही त्र्यंबकेश्वरला फिरायला गेलो होतो आणि गावावरून सर्व आमचे जवळचे माणसं आले होते आणि ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल. सो इथे केक कट करून झालेला आहे आणि आता आपण करूया जेवणाची तयारी. सो इथे मी हे ताट वाढलेलं आहे, त्यामध्ये भात आहे, पनीरची भाजी आहे, जिलेबी आहे आणि चपाती आहे. आणि हे जेवणसुद्धा खरंच खूप छान होतं, कारण ते माझ्या मम्मीने बनवलेलं होतं. सो इथे आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी निघालो. आणि इथे हे सर्व पण आले होते, माझी आजी, आत्या, मामा मामी आणि काका काकू, माझे भाऊ, हे सर्व आलेले होते. आणि हे सर्व मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला नेक्स्ट व्लॉग बघायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. ओके, बाय गाईज, सी यू अगेन इन द नेक्स्ट व्लॉग.